आपण आहोत ना, हे वेंगुर्ला बंदर आहे, वेंगुर्ला बंदर. आणि हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हे सुप्रसिद्ध हे वेंगुर्ला बंदर आहे. सिंधुदुर्ग जिल्हा आहे आणि हा अरबी समुद्र आहे. अरबी समुद्राचा हा अफाट हा आपण अथांग सागर बघतो आहे. हा आता इतका पाऊस येऊन गेलेला आहे की त्यामुळे पर्यटकाची संख्या कमी झालेली आहे. तर आपण हा बघता आहात वेंगुर्ला बंदर, हा अरबी समुद्र आणि ह्या निसर्गाने नटलेला हे डोंगर आणि हे नारळाची झाडं, बाग नारळाची, अतिशय सुंदर हे पर्यटन स्थळ, सर्वांना आकर्षित करणारे. आपण बघणार आहात जे दिसते त्या ठिकाणी स्वच्छ वेंगुर्ला, सुंदर वेंगुर्ला. इतकं हे सुंदर आहे. निसर्गाने भरभरून देणगी दिली या वेंगुर्ला शहराला. इथे प्रत्येक जण येण्याचा मोह टाळणार नाही. बघा कसं लाटा उसळलेल्या आहेत, अथांग पाणीच पाणी सगळीकडे. असं वाटते आपण सतत इकडे फिरायला, रोज फिरायला यावं, खूप मजा घ्यावी. निसर्ग बघा सगळीकडे. आणि माणसाने इंजिनिअरिंगचा हा नमुना ज्याला झुलता पूल म्हटलेला आहे. इतका सुंदर हा वेंगुर्ला बंदर. वेंगुर्ला हे तहसील प्लेस आहे, जिल्हा सिंधुदुर्ग आहे. तेव्हा इथं नक्कीच आपण या, मजा करा आणि आनंद घ्या, आनंद द्या. आमचे मित्र आहेत सोबत, आदरणीय प्रकाश जाधव साहेब मुंबईहून आलेत ते इकडे. आणि आज आम्ही सोबत मस्त मजा घेत आहोत या वेंगुर्ला बंदरावर. फारच सुंदर आहे आणि सुप्रसिद्ध हे पर्यटन स्थळ आहे, टुरिस्ट प्लेस. इथं येऊन मला खूप आनंद झालेला आहे. आपण हे ऐकून घेतलं आणि आपण नक्कीच या ठिकाणी येणार. आय होप. थँक्यू.